तिथे विधान परिषदेत ऑनलाईन पत्ते खेळल्याच्या आरोपांवरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर मुख्यमंत्र्यांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह अनेकांनी टीकेची झोड उठवली। मात्र सभागृहात पत्ते खेळल्याच्या आरोपांचा माणिकराव कोकाटेंनी साफ इन्कार केला। राजीनामा देण्यासाठी मी काही कुणाचा विनयभंग केलाय का अशी तीव्र प्रतिक्रिया माणिकराव कोकाटेंनी आज नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। तसंच या प्रकरणाची चौकशी करा असं प्रतिआव्हान देताना त्यांनी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा इशाराही दिला। सभागृहातील ऑनलाईन रमी प्रकरणावर कोकाटेंनी काय नेमकं स्पष्टीकरण दिलंय पाहूया। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, यावरून नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे। मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखित पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। हाऊसमध्ये माझं काम होतं, 6 वाजता हाऊसचा टाईम होता, माझं लक्षवेधी होती आणि मला माझ्या OSD कडनं किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल तर SMS करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथं त्यांना मध्ये येता येत नाही। त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता। मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला। तो गेम पॉपअप होतो सारखे 5-5 एक सेकंदाला ते गेम येत असतात। तो गेम मला तो स्काईप करता आला नाही, कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून। स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं, पण नंतर तो स्काईप केलेला आहे, पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवला